नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, काल कोजागिरी पौर्णिमा झाली. वर्षात 12 पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं आपलं एक खास वैशिष्ट्य आहे. त्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केलं जाणारं चंद्राचं अतिशय सुंदर वर्णन आपण अनेकदा ऐकलंय, कवितांमधून वाचलंय देखील. खरंच कोजागिरीच्या दिवशी चंद्र अतिशय सुंदर दिसतो. चंद्राचा तेजस्वी प्रकाश मन मोहून टाकतो. चंद्राच्या प्रकाशात मसाले दूध ठेवून पिण्याची पद्धत आहे. आज जरी घरासमोर अंगण नसलं तरी गच्चीवर कोजागिरी पौर्णिमा उत्साहाने साजरी केली जाते. नाट्य, गप्पा, गाणी यांची चंद्राच्या प्रकाशात छान मैफल रंगते. रोहित सुखदाच्या गप्पांची कोजागिरी तर नेहमीच रंगत असते. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अमोल पंडित यांनी आणि यात सहभाग घेतला आहे मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे यांनी. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. बोल शर्वरी. अरे दादा आहेस कुठे? कुठे म्हणजे घरीच. आणि सुखदा? ती घरातच आहे. का ग? मग ती फोन का घेत नाहीये? अरे मी कधीचा फोन करते तिला. अच्छा हा अगं हे बघ, आज तुझी वहिनी आणि तिचा फोन दोन्ही एकदम सायलेंट मोड वरती आहेत. का? काय झालं? काही नाही, फार काही नाही. म्हणजे दखलपात्र असं काही नाही फारसं. पण म्हणजे काहीतरी झालंय आणि वहिनी बोलत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे. जे काही असेल ते सांग तरी. नाही नाही बघ, खरंच विशेष काहीही नाहीये. मला सांग, तू आज येणार आहेस का इकडे? नाही तसं काही प्लॅन नाहीये, पण आता मात्र माझी उत्सुकता म्हण, काळजी म्हण जरा वाढतच चाललीये. हा रोहित, कोणाचा फोन आहे? शर्वरीचा? अरे तिला म्हणावं की मी फोन करेन जरा वेळाने. शर्वरी ऐकलंस ना? सुखदा तुला फोन करणार आहे थोड्या वेळाने. चल ठेवतो. हो हो. काय ग सुखदा, एवढं काय झालं तुला रागवायला? मी किती दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी या महिना अखेर रजा टाकते म्हणून. मी तुला तारखाही सांगितल्या होत्या, आपलं कुठे जायचं, कुठल्या रिसॉर्ट मध्ये राहायचं, असं सगळं ठरलं होतं की नाही? हो ठरलं होतं ना. तुला फक्त बुकिंग करायचं होतं, तेही तू केलं नाहीस आणि मलाच विचारतोयस वरती रागवायला काय झालं म्हणून. अगं एवढं काय त्यात, आता बघतो आणि करून टाकतो. अरे लोक 6 महिने आधीपासून बुकिंगचा प्रयत्न करतात तेव्हा ते मिळतं आणि आता इथे जेमतेम 15 दिवस बाकी आहेत. माझ्या रजेच्या तारखांना ते मिळणार आहे का? वाट बघ आता. चूक झाली. बरं एकदा प्रयत्न करून बघतो. मिळालं तर बघूया. पण एक तुझा रागाचा आवेश जरा थोपवून धर ना तोपर्यंत. हा बघतोय. ओ आहे 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 बुकिंग उपलब्ध आहे. पण फक्त एक अडचण आहे. काय आता? आपल्या तारखांच्या हिशोबात मला वाटतं 1 दिवस कमी पडतोय. चालेल का ग? 1 दिवस ना? चालेल, करून टाक. अच्छा आता अजून काय माहिती हवी यांना? जन्मतारीख, दोघांची जन्मतारीख टाकली, खोलीचा प्रकार, मील प्लॅन, क्रेडिट कार्ड नंबर सगळं टाकलंय की आता कुठे अडलंय यांचं? अरे कर ना पटापट, तेवढ्यात दुसरा कोणी नंबर लावेल. अगं हो 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 हो. काय त्यांच्या संकेतस्थळात घुसू की काय? हा झालं एकदाच हुश. वा वा सुखदा, आपली वेकेशन टूर बुक झाली. ही आपल्या इच्छित ठिकाणी. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. सुखदा, रोहित दादा काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. काय ग तू कशी काय आता? रोहित, तू शर्वरीला काय सांगितलंस रे फोनवर? मी काय बोल सांगितलं नाही. नाही कसं? अरे दादा तूच म्हणालास ना सुखदा सायलेंट मोड वर आहे म्हणून, आणि सायलेंट मोडचा अर्थ कळतो मला. म्हणजे त्याच्यामुळे काय दादाचा संसार काही त्याच्यात अडचण प्रॉब्लेम वगैरे की काय असं वाटून त्या भीतीने धावत आलीस की काय? काय ग असं काही नाही, पण जरा काळजी वाटली हे खरं म्हणून आले इतकंच. म्हणजे
म्हणजे वाघाचे पंजे. पण मुळात घडलंय काय ते तरी सांगा दोघही. काही नाही ग, नेहमीप्रमाणे याने गोंधळ घातला. थांब 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 थांब, हे बघ, तू म्हणजे ना पराचा कावळा करून सांगशील त्यापेक्षा मीच थोडक्यात सांगतो. एका वाक्यात सांगते मी. आमची ट्रिप रद्द होता होता वाचली. आणि आता आम्ही ठरवल्याप्रमाणे जाणार आहोत, फक्त एक दिवस आधी परत येऊ. काही वेळापूर्वी ती ट्रिप रद्द व्हायची परिस्थिती उद्भवली होती आणि त्यामुळे तुला कदाचित शंका आली असेल की आमचा संसार काही धोक्यात वगैरे आला की काय. केवढा घाबरवलं तुम्ही दोघांनी मला. पण काय ग, इतकं कुठे जायचा बेत आहे तुमचा? फार काही नाही ग, इथे कोकणातच एक मस्त रिसॉर्ट आहे तिथे. नुसतं कोकणात असं सांगून कसं होईल? त्या आधीचा ड्रीम सिक्वेन्स नको सांगायला. अरे वा, सांगा तर मग. हा सांगतो. तर साधारण महिनाभरापूर्वीची गोष्ट बरं का. एका शनिवारी रात्री जेवण वगैरे आटोपून निवांत बसलो होतो, तर मी सहजच सुखदाला म्हणालो, बोल आता काय करायचं? हो रे, बऱ्याच दिवसांनी एवढा निवांतपणा मिळतोय नाही. काय प्लॅन करूया ना. प्लॅन, आयडिया. गेल्या 7-8 महिन्यात आपलं कुठे बाहेर जाणं झालंच नाहीये. 5-7 दिवस कुठेतरी फिरून येऊया रे. वाव, मस्त आयडिया मॅडम. 5-7 दिवस म्हणताय, पण रजा मिळणार का आपल्याला एवढी? तेही आहेच म्हणा. रजेचा प्रश्न कायमच असतो रे. पण अजून 2 महिन्यांनी म्हणजे साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कामाचा ताण थोडा कमी असेल, तेव्हा जमवता येईल. तुझं काय ते सांग. दिनदर्शिका बघू देत. ऑगस्ट सप्टेंबर, हा बघ ऑक्टोबर आहेत. 1-2 कामं आहेत, पण जमवता येईल. जाऊया आपण. काय म्हणतोस? कुठे जाऊया? माथेरान, महाबळेश्वर, सापुतारा, अलिबाग. तू बोल. नाही रे, हे सगळं झालंय 10-10 वेळा. कुठलं तरी मस्त ठिकाण शोधून काढ ना. जरा मस्त म्हणजे अजून जरा उलगडून सांगा मॅडम, म्हणजे म्या पामराचं काम जरा सोपं होईल आणि आपल्याही वाट्याला निराशा येणार नाही. मस्त म्हणजे की नाही, ते बघून आपल्याला असं वाटलं पाहिजे की बस हाच तो स्पॉट, हेच ते ठिकाण. हो, म्हणजे असं वाटलं पाहिजे की गर फिरदौस बरुए जमी अस्त, हमी असतो. हो. म्हणजे काश्मीर, कारण हे तर काश्मीरचं वर्णन आहे. नाही रे, अगदी काश्मीर नाही. का नाही? अगं 7 दिवसात काश्मीर सहज होऊन जाईल. ते माहितीये रे, 7 दिवसात हल्ली युरोपातले 10 देश सुद्धा करतात. पण मला ते तसलं घाईघाईचं पर्यटन नकोय. मला हवाय तो निवांतपणा. मग तू घरातच बस, मीच जातो आठवड्यावर कुठेतरी. म्हणजे तुला हवा तेवढा निवांतपणा इथेच मिळेल. चेष्टा नको रे करू रोहित. आपण दोघांनी मिळूनच कुठेतरी जायचंय. आज्ञा शिरसावंद्य सरकार. पण सांगा कुठे जायचं ते. बंदा हुकमाची तामिली करायला तयार आहे. वा रे वा. बरं हे बघ, मागे ते तुझ्या ओळखीचे एक जण कुठेतरी गेल्याचं सांगत होते. तू सुद्धा एकदम ते ठिकाण खूप छान आहे असं म्हणत होता. हे बघ, कुठे जायचं म्हणजे कुठल्या ठिकाणी जायचं ते नंतर ठरवूया. कुठल्या प्रकारच्या ठिकाणी जायचं ते आधी सांग मला. म्हणजे ते ठिकाण कसं हवं, तिथे काय हवं काय नको ते तू सांग. सांगते हा. छान ओळी सुचतायत, मी त्या सांगते. तू ओळख आणि लिही. जिथे जळावर उडती पक्षी, आभाळावर कोरत नक्षी, संथ जलाच्या लाटांसोबत जिथे नीरवता असेल साक्षी. सुखदा लाजवाब. जिथे नीरवता असेल साक्षी. काय ग, कुणाची ओळ? कोणाची म्हणजे काय, मला तसं काहीतरी सुचलं, आत्ता सुचलं. काय सांगतेस? आणि तू यातला काय अर्थ काढलायस, म्हणजे कशी जागा हवी ते सांग. म्हणजे एखाद्या जलाशयाच्या काठावर किंवा समुद्रकिनारी किंवा संथ वाहणाऱ्या नदीकाठी. बरोबर बरोबर ओळखलंस माझ्या मनातलं. म्हणजे काय, आता इतके पर्याय सांगितल्यावर कुठला नंबर ओळखणार नाही. आणि मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार. पहिला निकष, सुंदर जलाशयाचं सान्निध्य हवं. आता पुढे पुढे थांब. पुढे तृणपात्यांच्या कुरणांमधून वृक्ष असावे धरून असावली. वर निवांत होऊन तिथे पसरता डुलकी यावी चोर पावली. वा 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 वा. आज काय ऐकत नाहीये बायको आपल्यातून. जरा एक्सक्यूज मी, हा तुमच्या ड्रीम सिक्वेन्स मध्ये शिरतीये, पण सुखदा कसं कौतुक करू ग तुझं. फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. चालू दे तुमचं, चालू दे पुढे. थँक्स शर्वरी. रोहित, ए रोहित,
लक्ष कुठे? नाही माझं लक्ष आहे, पण मी जरा म्हणजे स्थिमित झालो आहे. तर तू काय नोंद करशील या अटीची? तर त्या ठिकाणी एक मऊसूत हिरवळीचं मैदान हवं. त्यात जागोजागी सावली देणारे वृक्ष हवेत, असे की ज्या खाली निवांत बसल्यावर हलकेच मस्त डुलकी यावी. बरोबर? बरोबर. आता आणखी पुढे. तिथे असावा एक निवास, सुबक नेटका अनसजलेला, सुखसोयींच्या सोबत तेथे प्रफुल्लताही हवी जोडीला. मला बोलल्याशिवाय राहवत नाहीये ग, पण खरोखरच ड्रीम सिक्वेन्स आहे हा. सुखदा, आज म्हणजे तुझी प्रतिभा अगदी बहारदारपणे फुलतीये. आता मलाही राहवत नाही, मी थोडीशी भर घालतो. मऊ मुलायम गाद्या गिरद्या भव्य गवाक्षे पडदे नाजूक, मेज बैठका अशी मांडणी थंड हवेची हलकी झुळूक. म्हणजे बघ, तुझं माझं मिळून पुढला निकष, मांडणीत एक उच्च अभिरुची दर्शवणारी आरामदायी अशी वातानुकूलित खोली असावी. अगदी बरोबर. मेरे और आपके ख्यालात कितने मिलते जुलते हैं मिस सुखदा. आता पुढचं सांग. तिथे नसावी कसली घाई, हे करण्याची ते बघण्याची, वसूल व्हावे काही म्हणून मनी नसावी हाव कशाची. बहुत खूप बहुत खूप. अशा ठिकाणी गेल्यावर मनात काहीही करायलाच पाहिजे अशी इच्छा सुद्धा मनात नसावी, नाही का? खूप मोजके तरीही रुचकर असे असावे तिथले भोजन, परिसरातील परंपरेचे पदार्थांमधून व्हावे दर्शन. अरे सुखदा, काय झालं काय तुला? म्हणजे पुढची नोंद झाली. मोजकच पण रुचकर भोजन देणारं उपहारगृह असावं, त्यातही तिथले पारंपरिक पदार्थ असावे, त्याला प्राधान्य. मान्य. पुढे. भवताली जरी असली गर्दी, जपले जावे अपुले अंतर, जरी घोळके असले तरीही जगता यावे स्वतः बरोबर. हे जरा कठीण आहे. जरा काय बरंच कठीण आहे. आपल्या आसपासची माणसं कशी असतील, त्यांच्या सवयी, त्यांच्या अपेक्षा काय असतील, हे सांगता येणं कठीण आहे सुखदा. हे बघ, थोडीशी आपल्या मनाची तयारी हवी. बरोबर की नाही? बरोबर आहे तुझं, पण इच्छा प्रकट करायला काय हरकत आहे? शोधूया ना असं ठिकाण. कोणी सांगावं, मिळूनही जाईल आपल्याला. हो हो हो. तर मी नोंद केलेलीच आहे. घेऊया शोध नक्की. आणि अजून काही? आता काव्यपुरे माझं, पण आपल्या घरापासून गाडीने 4-5 तासात तिथे जाता आलं पाहिजे असं ठिकाण हवं. म्हणजे ड्रायव्हिंगचा ताण नको आणि विमान रेल्वे बुकिंग हे सगळं काही नको. ते मिळालं हे नाही मिळालं यातलं टेन्शन नको रे. अगदी बरोबर. आता झालं सगळं? हो, माझ्या मते तरी झालंय. बघ बघ बघ, विचार कर, काहीतरी नक्की बाकी आहे. नाही रे, तसं बारीक सारीक तपशिलात शिरलं तर खूप निघेल, पण हे इतकं पुरेच आहे. मी सांगू? हात पसरता हाती यावा चहा तयार, आज्ञा झेलत उभा असावा कोणी तत्पर, नवऱ्याचाही त्रास नसावा त्याचे व्हावे सर्व परस्पर. हे तर अगदी खास बरोबर. क्या बात आहे. पण मिळालं का तुम्हाला असं ठिकाण? मग सांगते काय, अगदी हवं तसं ठिकाण मिळालं आणि त्याच्या तारखाही उपलब्ध होत्या. पण हा तुझा विसर भोळा भाऊ विसरला ना ग बुकिंग करायला. ओहो, म्हणून तू सायलेंट मोडवर होतीस तर. मग अगं, एवढी स्वप्न रंगवून ठरवलेलं ठिकाण हाती लागलं होतं. तेही रोहितच्या निष्काळजीपणानं हातचं जाणार होतं. मग चिडू नाही तर काय करू, आणि आदळापट करून तरी फायदा काय त्याचा. म्हणून मी आपली हिरमसून शांत बसले होते. सॉरी सॉरी सॉरी. अगदी मनापासून मंडळ दिलगीर आहे. काय म्हणजे मला वाटलं सहज बुकिंग मिळेल ग, पण मिळालं ना आता बुकिंग. एक दिवस जरा कमी मिळाला ते ठीक आहे, पण हवं तसं ठिकाण, हवी तशी हिरवळ, हवा तसा एकांत, हव्या तशा सुखसोयी आणि हवं तसं जेवण देणारं ठिकाण गवसलेलं आहे. ए वा रोहित दादा, अजून काही बुकिंग शिल्लक आहे का जरा बघ ना, मला पण यावंसं वाटतंय. तू कशाला कबाब मी हड्डी. अरे इथे सारखी येतेस तेवढं पुरे ना, तिथे नको तुझं लटांबर. ए काय रे रोहित, किती लागट बोलतोयस तिला. बघ ना सुखदा, मला येऊ दे ना. येऊ दे रे तिलाही. चल ग तू, एक्स्ट्रा गादी आणि उशी घेऊ आपण, त्यात काय एवढं. चल तू पण. अगं नाही ग सुखदा, गंमत केली. तुम्ही जाऊन या तुमच्या ड्रीम डेस्टिनेशनला आणि तुमचा ड्रीम सिक्वेन्स पूर्ण करा. धन्यवाद धन्यवाद शर्वरी ताई, आपल्या या उदार वागण्याबद्दल मंडळ आपले अत्यंत आभारी आहे.
श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अमोल पंडित यांनी आणि यात भाग घेतला होता मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे यांनी.